आनंदाने भक्तिभावाने नांदणाऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं हे राष्ट्र महाराष्ट्र. अशाच सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या गर्द छायेत असणारी छोटी छोटी गावं आपल्या पर्यावरणाचा समतोल निसर्गाचे पूजक बनून अतिशय प्रामाणिकपणे जपत आहेत. कोणीतरी ग्रामस्थांना शेतकऱ्यांना सांगितलं ते पळून गेले. तुमचे कर्मचारी हे चुकीचं आहे ना. असं चुकीचं तुम्ही सांगू नका. तुमचे कर्मचारी सुद्धा एका दलित माणसाला त्याला पण नको त्या पद्धतीनं बोलतायत, हे किती योग्य आहे? विचारा तुमच्या कर्मचाऱ्याला. त्यासाठी मी मीटिंग घेणार, तुम्ही मला सकाळी सांगा. हो ना, तेच ना भाई, बरोबर नाही ना. एखादा घाबरलेला माणूस असतो आणि त्याला जर साहेब, 4 दिवस त्याच्या घरात बागे येत आहे आणि कर्मचारी सांगणं चुकीचं आहे. घर दाखवतो तुमचं आता घर काय होतं साहेब, मला एक दोन तुम्हाला सकाळी पण बोललो किती 2-3 घरं बाजूला आहेत, गावाच्या बाजूला. ते घरातनं बाहेर पडू शकत नाही. कर्मचारी तुमचा सांगतो तुला बॅटऱ्या दिल्या ते कशासाठी, मी काय उठसूट तुझ्या घराकडे, हे चुकीचं आहे ना. आंब्याची झाडं लागतं आंबा तो. आणि ह्या वर्षी आता मला वाटतं हा मार्च महिना त्यांचा एक सीझन असतो, ते मार्चमध्येच ते येतात इकडे. आणि ह्या प्रत्यक्षात माझं हे बाजूलाच घर आहे आणि प्रत्यक्षात आम्ही बघत असताना ही सगळी नासधूस करत होती. ही माडाची झाडं, ही माडाची झाडं तोडलेली होती. हे आंब्याची झाडं, फणसाची झाडं, त्याच्यानंतर हे बांबू म्हणून आमचे असतात, बांबू पण ते पिळून खाऊन टाकतात. तर मला वाटतं 4 सालापासून त्या 3 वेळात यांनी झालेले नुकसान आम्ही हे उत्पन्न करतो, पण ते येऊन दरवर्षी तोडत असतात. आता ह्याचं उत्पन्न आम्हाला एक माड, आता हा लागता माड, तर ह्याचं उत्पन्न आम्हाला वार्षिक जर म्हटलं तर आमचा एक घर खर्च चालू शकतो. परंतु शासन आम्हाला किती 2000 रुपये त्यांना मोबदला देतात. मग आम्ही प्रत्येक वर्षी माडं झाडं लावायची. एक झाड, आमचं माडाचं झाड हे 100 वर्षापर्यंत आयुष्य त्याचं आहे. माडं झाडं तर एक क्षणात त्यांनी नासधूस जर केली तर त्या 100 वर्षासाठी आम्हाला मिळणारी नुकसान ती शासनाने आम्हाला ती द्यावी. कमसे कम एक झाड आम्हाला कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये, 50,000 रुपये वार्षिक मिळतं, एवढं त्याचं उत्पन्न असून. तर आम्ही शेतकरी शेवटी काय उत्पन्न करून काही उपयोग नाही की एका वर्षाची शेती ही नाही. हे माड हे उत्पन्न करतेवेळी 5 वर्षापर्यंत त्याला खत पाणी घालावं लागतं, त्याच्यानंतर तो माड लागतो. मग हे आज माझ्या 10 ते 11 ही माडाची झाडं नुकसान झालेली आहेत. 2000 प्रमाणे जर आम्ही उत्पन्न घेतलं, 2000 आम्हाला शासनाने जर नुकसान भरपाई दिली, 2000 काही होऊ शकत नाही. मग शेवटी शेतकरी आयुष्यभर उपाशी मरतो तसा आहे. मग हे उत्पन्न किंवा हे पीक घेऊन उपयोग काही नाही. वरती गेलो. तेव्हा ते इले ना, तेव्हा काय केल्याने पहिले इले आणि माडांग घातल्याने येटळ असे हलयल्याने असे नंतर असे बुच्चो मारल्याने आणि माड खाली घातल्याने आणि मी काय केल्याने ते नारळ होते ना, तसं पाय थेल्याने ते पेंडी काढल्याने असे बाजूक थेल्याने, गड्डा होता ना तो फोडल्याने आणि तो खाल्ल्याने. त्याच्यानंतर दुसऱ्या माडाक गेले ते तो तसंच केल्याने, तो पाडल्याने आणि तसं ते नारळ बाजूक थेल्याने तो खाल्ल्याने. त्याच्यानंतर येल्याने माळ्यावर गेले, माळं होतं आमचं, त्याच्यात हातरून होता, ता सगळा काढल्याने आणि पगळल्याने. त्याच्यानंतर इल्याने आमची भात होते अशी पुचके करून केलेले लाईने त्याचे तिसून इले 2 जण इले बोले वर तपासा हात. तेव्हा 2 जण असे दिमयार रावले आणि तिसऱ्यावरती पाटीर घेतल्याने त्यांनी तसा गळा अशी मोडून घातल्याने भात आणि ते खाऊन लागले. एक खाय आणि दुसऱ्याक टाकी तो खाय दुसरा
आणि पाठसून असे ते गवत टाके असे पाठीमागे असा गवत आहे चुडी घेत खायत आणि पाटणी अशी टाकी आणि असे ते चारे आमचे तसे करून खान मोकळे केले आणि नंतर मी आराडले आणि गेले असे. माझा आता वय मला सांगा, 75 आहे वर्षी परत बाग करायला आता जाणार. झाडं मी आता कशी कुठे मुलांना उत्पन्न केली करायची आता त्यांनी ना. झाडं मारली ना वाटेची बघा एक झाड शिल्लक ठेवलं नाही आता मी उत्पन्न कसं करतो तुमच्या माडाचे 4200 सुद्धा मिळाचे नाही वयो मर्यादा घालतले लक्षात ठेवा. तुम्ही आता झिलांसाठी केल्यात उद्ध्वस्त झाला हे सांगतले त्याची वय मूल्य इतके असा त्याचे 2000 दिल्याने तुम्ही घेताला आमका पैसेच नको तुमचे श्रीराम त्यांच्यानीच लावणे आणि पाणी घालून त्यांना कळतला ना हैसून साहेब या त्याच्यापेक्षा नदीचं आता करा पाणी तुम्ही. तिकडे जाऊन लोक घालायचे मला सांगा कशी त्याच्यापेक्षा असा करा विषाची एक बाटली माझ्यासारख्या घालून द्या आम्ही तुमच्या समोर घेतो आणि चल जातो आपल्यावरती कारण काय असा वाईट परत वाटतं आमच्या बघा. हातातून काय उत्पन्न होता ना नाही हो, रडायला येतो उत्पन्न आमच्या हात होतं मांज्याची बेटा जवळजवळ 50 एक मारली बांबूची काय तुम्ही काय करणार ऐका एका बेटाचे 2 मारले 2 एका बेटाचे 3 मारले पण त्या बेटाला एकदा हात लागला एकदा सोंग लागली की नाही, पुरा बेट खराब तेवढे गेलो मला बारकी आणि याद दिसला या बारकी मागसून कोणतरी असत हा योगेश पहिल्या वर्षा मी आणि तिथे हत्तीने मी इथे उभे होते रोपे घेऊन गेलो काजीची आणि शेतातच आमच्या वर्षाच्या वर्षा येता आमच्याच शेतात नाही तो इकडे येता मग नंतर आमची माझ्या एकच वापामध्ये मी या वाप्यात तो हत्ती त्या वाप्या मध्ये एक वापा रिक्यामी दुसऱ्या वाप्यात तो होता तिसऱ्या वाप्यात अंगार नाही आला मी उभे होतो तो पण उभे होता काय सर जाता म्हटलं मी असं वाकून बघितलं तर हत्ती मग मी पळून आले सगळ्यात पहिले हत्ती आलेला तेव्हा आम्ही इकडे बघितलेला कुठे ह्या खळ्यात होतो तिकडच्या आणि इकडे आम्ही हत्ती बघितलेला इकडे होता सगळ्यात पहिले एकटा आलेला टस्कर तेव्हा त्याच्यानंतर मी खूप पावटी बघितला हत्ती अंगात धडधड होती हत्ती आला की एकदम आणि तो पण मजा येते बघायला आम्हाला आमची इच्छा आहे हत्तीसुद्धा असा राहावा आम्हाला चांगलं वाटतं पण नुकसान करू नये हत्तीने असं वाटतं गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया चल ये राजा देवा 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 असं आम्ही देवा देवा थांब दोन चल पडल्याकडे मागाशी तो एक सीन भारी झाला तेव्हा कान फडकवल्या आणि सोंड अशी केल्या आणि वाटेकत लावून आता तुम्ही पावरफुल आहे का
आमच्या कामासाठी गेलो होतो तिथे, पण तिथे गेल्याच्या नंतर अशी परिस्थिती, तेव्हा आमच्याच बाजूपासून काहीतरी 15-20 फुटावर ते होते, ते आम्हाला काय माहिती नाही. आणि आम्ही फक्त वाकलो, ज्या कामासाठी गेलो ना त्यावेळी वाकलो आम्ही खाली, फक्त वाकलो, ते तसंच राहिलं आणि आमच्या अंगावरच आलं डायरेक्ट. तर माझ्याबरोबरचा जो होता ना तो एका नदीच्या पात्रात गेला आणि मी स्टेट धावलो, पण मला माहिती नाही ना की स्टेट धावायचं नसतं. स्टेट धावल्याच्या नंतर तो पण स्टेट जात, त्याला वळायला मिळत नाही ना. आणि मी इथून काहीतरी त्या इलेक्ट्रिक खांबापर्यंत धावलो आणि त्याच्यानंतर मी पडलो. तो डायरेक्टच येऊन माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि मी झोपतो कसा माणूस तसा. मी म्हटलं आता काय बाजू संपलेलीच आहे सगळी, की तसा डायरेक्ट पाय वगैरे काय ठेवत नाही, सोंड वरती करतो आणि आवाज करतो वर. आणि त्याच्यानंतर तेवढ्यातच मी काय केलं, त्याच्यावरून क्रॉस पळालो, म्हणून मी वाचलो त्या ह्याच्यातून, नाहीतर वाचण्याचं काय ते हे नव्हतं. मी तिकडे गेलो होतो काजीत, फणसापुडी हत्ती होता मग तो मला बघितल्या आणि नुसतं माझ्याकडे धावत आला. मी वाकडा तिकडे असा पळत सुटलो, तरी पाठ सोडली ना, इथभर सोंडी लागांग होती. इतक्यात हे कुत्रा आडवा आला, तेव्हा ह्याची पाठ घेऊन गेला तर मी सुटलो, नाही तर मरणार असतो. मोठा तो हत्ती तो. नाही भालू असा कुत्रो. एकूण 5 हत्ती आहेत. गेल्या वर्षी फक्त 4 होते, त्यांच्यात अजून एक वाढ झालेली आहे यावर्षी. एक छोटं पिल्लू आहे आणि आमच्या छोट्या छोट्या मुलांनी पण त्यांना एकदम जवळून बघितलेलं आहे. मागच्या वर्षी एक टस्कर आलेला, त्याला आम्ही खूप जवळून बघितलं आणि परत आम्ही घालवण्याचा प्रयत्न केला तर ते चित्कारतात आणि त्याच्यामुळे आम्हाला भीती पण वाटते. अगदी शेजारी येऊन जातात, त्यामुळे जास्तच भीती आहे. आणि ह्या लहान मुलांना सोडायला पण भीती वाटते बाहेर वगैरे. ही लहान मुलं छोटी वगैरे होती त्यावेळी पण आम्ही त्यांना गेल्या वर्षी बघितलं, ह्या वर्षी बघितलं. खूपच जंगली आणि आता तर 5 आहेत टोटल. ते लहान पिल्लाला चालायला येत नाही जास्त, म्हणून ते दूर जात नाही आहे, तिथेच राहतात आणि त्यांना खायला वगैरे मुश्किल होतं. त्याच्यामुळे ते कुठल्या पण झाडांची नासधूस जास्त प्रमाणात करतात. मूळ प्रश्न कसा आहे, प्राण्याला मारायचं नाही, होय ना. मग तो बंदोबस्त कोणी केला पाहिजे? सरकारने केला पाहिजे. एवढा तर तुम्ही पैसा खर्च करता, मग तो तुमचा प्राणी पाळीव प्राणी आहे, तो लोकवस्तीमध्ये यायला नाही पाहिजे ना. जो पाळीव प्राणी आहे ना तो वस्तीमध्ये आला नाही पाहिजे, हे काम त्यांचं आहे का नाही. मग ते सरकार काय करत नाही. त्यांना मारायचं नाही, त्यांना पळवायचं नाही, फटाकड्या लावायचं नाही. काय लावलं काय? मध्ये हत्ती आले होते गावात, मोर्ले गावात. तेव्हा 11 हत्तींचा तो पूर्णतः कळप होता. कर्नाटक येथून मांगेलीमधून ते हत्ती आले होते, तेव्हा पण एक थोडंफार नुकसान केलं होतं. पण हत्ती ते 1-2 महिन्यात रिटर्न गेले होते. आता असं त्याच्यानंतर एक 15-1 वर्षांची गॅप झाल्यानंतर 2018 एक टस्कर सिंगल परत आला इकडे. पहिल्यांदा तो हेवाळे बांबर्डे इथे आला होता. नंतर हळूहळू ह्या गावामध्ये यायला मोर्ले, केर, पाळीये, सोनावल इकडनं तो यायला सुरू झाली. आणि हा टस्कर इकडे एक दरवर्षी त्याचा शेड्यूल असायचा की तो मार्च महिन्यामध्ये यायचा. मार्च, एप्रिल, मे हा 3 महिने तो 4 गावात ट्रॅव्हलिंग करून फणस वगैरे खायचा. तो ॲग्रेसिव्ह होता खूप, म्हणजे त्याने पटकर अंगावर धावून वगैरे यायचा.
त्याच्यानंतर तो 20मध्ये हत्ती तो रिटर्न गेला, जो आपलं एक ठराविक 4 महिन्याचं शेड्यूल पूर्ण करून तो गेला. त्याच्यानंतर तो परत हत्ती इकडे आलाच नाही, कोणाला दिसलाच नाही, काय माहिती. तर त्याच्यानंतर हे जेव्हा 2020मध्ये एक हा 5 हत्तींचा कळप जेव्हा फर्स्ट टाइम आला होता गावात, कोणाला माहीत नव्हतं की सगळ्यांची एक मनोधारणा झाली होती की हा सिंगलच एकच आहे, टस्कर तो येतो दरवर्षी म्हणून सगळे म्हणत होते की नुकसान व्हायचं, पण बघायला भेटत नव्हतं. नाही, एकच आहे हत्ती. त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला एके दिवशी रात्री 2 दिसले, मग त्याच्यानंतर कळलं की 4 हत्ती आहे. आणि त्याच्यानंतर एक दिवशी आम्हाला दिवसाला 5 हत्तींचं दर्शन झालं. लोक निसर्गाचे पूजक असल्याने हत्तींचा वावर त्यांच्या वहिवाटीतून झाल्यास त्यांच्या पावलांच्या ठशांची पूजा अगदी मनोभावे करतात आणि कोणतेही नुकसान करू नकोस अशी गज प्रार्थना सुद्धा करतात. तर तुम्ही बघू शकता या झाडावरती 80 फणस होते. आम्ही का इथे आलो तर आम्हाला गेल्या रात्रीमध्ये समजलं की इथे हत्ती येऊन गेले होते. तर आम्ही विचार केला की दुसऱ्या दिवशी पण इथे हत्ती येऊन हे फणस खायला येतीलच. आणि फणस खायला आले तर हे आजूबाजूची काजूची झाडं आहेत, परत बांबूची झाडं आहेत, ते बांबूच्या झाडांचे ते येताना नासधूस वगैरे करतील म्हणून आम्ही आणि माझ्या मित्रांनी येऊन दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही ही फणस सर्व काढून जमिनीवरती फेकून दिले. कारण आपल्याला म्हणजे सर्व चाललेलंच आहे गावामध्ये, याची नासधूस त्याची नासधूस, अजून आपल्याला नासधूस नाही करायची आहे म्हणून आम्ही फणस आम्ही खाली काढून जमिनीवर फेकले. माझं नाव रूपावती गुणाजी गवस. माझ्या वांगडा तर कोण नसते, मी एकलीच आहे, माझी मुलाबाळा कोण नाही. आणि रोज हे पैऱ्यानं हत्ती येतात. मला तर भीती वाटते, हे पोरगे असत म्हणून धावान येतात. माझ्याकडे बाकी असं कोणाकडे बलय तले झाल्या काय नाही, एकली मी गरीब माणूस असून आणि मारून टाकल्यानंतर मग हे पोरच जाळटले माका. तेव्हा तुम्ही त्यांची काहीतरी सोय करा. माझा कोण नाही आणखी, तुमका खरं मी सांगते ना, तुम्ही हंका विचारा माझ्या पोरग्या माहित्या बाजूच्या, हे माझे नातू, ते कधीतरी धावतात. जगाची माझी मुश्किल आहे, माका कामाक जाऊन झपणार नाही. मी आता अडलेला माणूस असून हे माझे हातपाय दुखतोच सगळे. तर कसा ह्या रानात रामाचा आणि कसा जागात आता तुम्ही सांगा. असं काय करूचं, हे पर आता महिनू झालो जागरण करतो. 12-1 वाज असं त्यांच्या वाटणी नीट नाही आमच्यासाठी. आता हे सुनत पास झालो आता. आम्ही असाच व्हॉलीबॉल खेळत होतो आमच्या मंदिरापाशी. तर त्या ठिकाणी हत्तीला आम्ही बघितलं की हत्ती त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो आहे. आम्ही फक्त त्याला घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेलो. तर तो हत्ती अक्षरशः पूर्णपणे आमची पाठला घेऊन मंदिराच्या जवळजवळ आला आणि फक्त त्याने मंदिराचा तो मंडप उडवायचा बाकी ठेवला होता. तो देवीच्या कृपेने त्याने त्या ठिकाणी सुव्यवस्थित ठेवला. स्टॉप रे भाऊ, देवा थांब देवा पुढे नको, थांब थांब रे, जाऊ रे. आणि हत्तीला घालवण्यासाठी पूर्णपणे असा यशस्वीसुद्धा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे सुद्धा पूर्णपणे लोकसुद्धा त्या हत्तीला पूर्ण घाबरायचे आणि मार्ग नसल्यामुळे काय कुठच्या परिस्थितीत त्याला तोंड द्यायचं याचीसुद्धा त्या ठिकाणी लोकांना पूर्णपणे माहिती नाही. पुन्हा तोच ग्रुप ह्या 2022मध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा तो त्या ठिकाणी मार्चमध्ये आला. फक्त 2 दिवस त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्यानी या पूर्ण परिसराची पाहणी केली. पुन्हा जाताना आम्ही त्यांना पाहिलं तर फक्त त्या ठिकाणी 4च हत्ती आम्हाला दिसले.
ह्या ठिकाणी आपण ऐकू शकताय की त्या ठिकाणी पूर्णपणे हत्तीचा त्या ठिकाणी आवाज येतोय. हत्तीचा पूर्णपणे म्हणजे हा जो डोंगर आहे म्हणजे थोडासा त्या ठिकाणी लोकांची काजू बागायती आहे, त्या बागायतीमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी हत्ती त्या ठिकाणी आहेत. आणि ग्रामस्थांनी कधी हत्ती पाहिले नव्हती, रानटी हत्ती. त्याच्यामुळे स्थानिकांमध्ये जरा घबराट त्यांच्या बाबत होती. नंतर ते पूर्ण सिंधुदुर्गात त्यांनी सिंधुदुर्ग प्रांतांत केलं आणि संपूर्ण नंतर नुकसान केल्यानंतर सिंधुदुर्गातून हत्ती हटाव अशा प्रकारचा आवाज सगळं राजकीय ह्याच्यातून आणि जनसामान्यातून होऊ लागला आहे. नंतर हत्ती हटावच्या बाबत मोहिमा राबवल्या गेल्यात. म्हणजे हत्तींना कर्नाटकमधून स्पेशल जे शिकाऊ हत्ती होते ते आणलेत, माऊत आणलेत आणि डाट मारणारे म्हणजे हत्तींना बेशुद्ध करण्यासाठी ते कर्नाटकहून मागवले आणि त्यांनी नंतर हत्तींना काही सापडले, त्यांना बेशुद्ध केलं आहे आणि त्याच्यानंतर ते रानटी हत्ती त्याच्यामुळे आपल्या अधिवासात ते बंदिवानात राहू शकले नाहीत आणि ते 2 हत्तींचा त्याच्यात मृत्यू झाला. तर हत्ती हटवण्यासाठी सुद्धा खूप सारे प्रकल्प त्या ठिकाणी वापरले गेले. त्यातला एक प्रकल्प म्हणजे जो मधमाशांच्या पेट्या, ज्या ठिकाणी हत्ती आपलं मार्गक्रमण करतो म्हणजे पूर्णपणे ह्या 2-3 गावामध्ये जो फिरण्याचा जो मार्गक्रमण होता त्या मार्गक्रमणावर त्या ठिकाणी हत्ती मधमाशांच्या पेट्या ह्या लावण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं होतं, एक म्हणजे आशा त्या ठिकाणी निर्माण केली होती की या हत्तींच्या पेट्या ज्या ठिकाणी आपण मार्गावर लावतोय त्या पूर्णपणे ज्या 5-5 पेट्या लावल्या किंवा 6-6 पेट्या लावल्या त्याला जर एक दोरी बांधली तर त्याच्या आवाजानं हत्ती हा अशा प्रकारचा हुशार प्राणी आहे, त्याला 100-200 मीटरचं त्या ठिकाणी अगोदरच कळतं, त्यामुळे तो त्या ठिकाणी मार्गक्रमण करू शकणार नाही. परंतु जर विचार केला तर तो हत्ती त्या ठिकाणी पूर्णपणे तो प्रकल्प फोल ठरला तो काही हिशोब नाही, कारण त्याच्यावर जो खर्च झाला तो का आम्हाला माहीत नाही. पण दुसरी जर गोष्ट त्या ठिकाणी जर बघायची गेली तर त्याच मधमाशांचा सुद्धा जर विचार करायचा गेला तर त्या मधमाशा जर त्या हत्तीला एखाद्या वेळी चावल्या असत्या तर मात्र कुठेतरी परिणामसुद्धा त्या ठिकाणी वेगळा ठरू शकला असता, कारण तो त्याच मधमाशा चावल्याच्या नंतर हत्ती कुठेतरी एखाद्या मानवावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करू सुद्धा शकला असता. म्हणजे कुठेतरी हा प्रकल्प जर दोन्ही बाजूने जर विचार केला तर कुठे चांगला पण होता आणि त्या ठिकाणी कुठेतरी तो प्रकल्प थोडासा वाईट सुद्धा होता. अशा प्रकारचा हा त्या ठिकाणी प्रकल्प होता. हत्ती इलो वाटेवर. अच्छा म्हणजे हत्ती वाटेवर इलो तुझ्या. मग काय केलं काय? पाया पडलं पण त्यांनी काय करू नाही, काय नाही करू. आणि मग गेलो तो म्हणजे तू आपल्या वाटेक जाऊ गेलो, तू पाया पडलंस का आणि तू आपल्या वाटेक गेलो. घाबरलं असतं ना हत्ती इलो तर, घाबरलेलंच ना, खूप घाबरलेलं. अच्छा पण काय करूक नाही हत्ती. खरं तर पृथ्वी ग्रहमालेतील एकमेव ग्रह आहे ज्यावर सजीव सृष्टीचं जीवन आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गातील प्रत्येक घटकाला घेऊनच सोबत जगायचं आहे. माणसातला देव की प्राण्यांमधील देव, यातील जीवन देणारा देव म्हणून निसर्गात आपलं अस्तित्व टिकवायचं आहे.